मोबाईलच्या पिक्सेलमधून येणारे प्रकाशकिरण आपल्या रेटायनावर पडतात आणि आपल्या रेटायनाला हर्ट करतात आणि आपली दृश्य शक्ती किंवा दर्शन शक्ती ही हळूहळू कमी होत चालली आहे आणि मुलं जास्त चंचल होतात, अभ्यासामध्ये कमी पडतात, डोळ्यांची दृष्टी पण कमी होते. हे सगळे हॅझार्ड्स किंवा साईड इफेक्ट हे स्क्रीन टाइम वाढल्यामुळे होतात. नमस्कार मित्रांनो, मी वैद्य अतुल काळे. हो या आयुर्वेद साक्षरवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत स्क्रीन टाईम. आजकाल पाहतोय आपण की सगळेजण मोबाईलमध्ये गडलेले असतात. लोकांना एकमेकांशी बोलायला फुरसतच नाहीये आणि नेहमी असं म्हटलं जातं की अरे वेळ नाहीये. पण तसं पाहिलं तर लोक जास्तीत जास्त वेळ मोबाईलवरच असतात. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात ना, नवरा बायको जरी आले तरी रिसेप्शनला टिंगला असतात ते वेटिंगमध्ये, तेव्हा ते एकमेकांशी बोलतच नाहीत, ते मोबाईलमध्ये गर्क असतात. आणि काही नवरा बायको येतात आणि मुलं असतात बरोबर, तर त्या मुलाने त्रास देऊ नये म्हणून त्या मुलाला पण मोबाईल दिलेला असतो. हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलांना ॲडिक्ट झालेलं पाहिले मोबाईलसाठी आणि अक्षरशः ती मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात जर त्यांना मोबाईल नाही दिला तर. कालच एक व्हिडिओ पाहिला, आई मुलाला ओरडतीये की मोबाईल पाहू नको म्हणून आणि त्याच्या हातात पुस्तकं देते आणि नंतर ती आई काहीतरी निवडत टी व्ही पाहतीये. मग या मुलांनी काय केलं, मागून गेला, बॅट घेतली आणि तिच्या डोक्यात घातली. आई जागच्या जागी गेली. इतकं हे व्यसन, ॲडिक्ट झाली ती मुलं. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की हे ॲडिक्शन हे मुलांमुळे लागलंय का? नक्कीच नाही. ह्याचं मूळ कारण पालकच आहेत. पालकांनी स्वतःला वेळ मिळावा आणि स्वतःला एक स्वतःची स्पेस मिळावी, मुलांनी डिस्टर्ब करू नये यासाठी मुलांकडे मोबाईल दिला गेला. मुलं खात नसतील, मुलांना भरवण्यासाठी आपण पूर्वी काय म्हणायचो, ये ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, चांदूमामा बघलास का रे, अशी बरीच गाणी आपण मुलांना ऐकवायचो स्वतः आणि मुलांना खायला घालायचो. आजकाल काय होतंय, आजकाल आपण मुलांना मोबाईल देतोय आणि मुलगा काय करतोय, लक्ष मोबाईलमध्ये आणि इकडे एक कारखाना चाललेला आहे खाण्याचा. ह्याचा परिणाम असा होतो की आयुर्वेदामध्ये जे तन्मना भुंजित सांगितलेलं आहे, म्हणजे जेवताना फक्त जेवण करावं, इकडे तिकडे लक्ष देऊ नये, जेवणाकडेच लक्ष असावं, पोटाकडे लक्ष असावं, जिभेकडे लक्ष असावं, जेवताना जेवणाच्या रसाचा किंवा जेवणाच्या चवीचा आनंद घेता यावा यासाठी जेवण करावं. आणि आता झालंय काय, मोबाईलकडे लक्ष, इकडे तिकडे लक्ष, त्याच्यामुळे जेवणाकडे लक्ष लागत नाही आणि त्याच्यामुळे बाकीचे आजार पण होऊ शकतात, डायबिटीज सारखे किंवा अग्निमांद्यासारखे. किंवा अन्नामुळे काय होतं, अन्न खाल्ल्यामुळे जे काही प्रसन्नता लाभते, तृप्ती लाभते, ती पण लाभत नाही. असा एक प्रॉब्लेम स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होतोय असं दिसत आहे. मुलांचा ॲग्रेसिव्हनेस जो वाढलेला आहे तो पालकांनी मुलांना मोबाईलच्या ज्या सवयी लावलेल्या आहेत त्याच्यामुळेच वाढलेला आहे. आणि आजकाल प्रत्येक जणातच स्क्रीन टाईम वाढलेला आहे, ना की मुलांचा फक्त. मुलं ॲग्रेसिव्ह होतात कारण मुलांना बालकडूच ते पाजलं जात आहे की बाबा हा मोबाईल आणि हा बघ, ह्याच्यावरची गाणी बघ. आणि आपण पूर्वी जे शिकवायचो मुलांना निसर्गामध्ये न्यायचो, मुलांना फिरायला नेलं तर खिडकीतून सगळा निसर्ग बघायला लावायचो. आता आपण काय करतो, एका छोट्याशा चौकटीमध्ये आपण अख्खं जग पाहायला शिकवतो मुलांना. त्याचा परिणाम असा झालाय की प्रत्येक गोष्ट दिसते ना, एका क्लिकवर सगळं तुम्हाला दिसत असतं त्याच्यामध्ये. आणि दिसत असल्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला संपूर्ण हे नॅचरल हिरवे रंग, नॅचरल निळं आकाश, नॅचरल निसर्गाचं सौंदर्य हे पाहण्याची सवय निसर्गामध्ये राहत नाही. तुम्हाला ती मोबाईलच्या चौकटीमध्ये पाहायची सवय लागते आणि त्याच्यामुळे डोळ्यांना पण त्रास होतो. आमच्याकडे एक प्रोफेसर आहेत, ते तिरुपतीला राहतात आणि त्यांच्याकडे सगळी ग्रीनरी आहे सगळी आणि तिथे ते राहतात. मोबाईल फार कमी बघतात ते सगळी लोक. आणि त्यांचं असं म्हणणं, त्यांना अजून जवळजवळ आता त्यांचं 48 वय पण त्यांना चष्मा नाही लागलेला. आणि चष्मा नाही लागला याचं कारण त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये सगळीकडे हिरवळ असल्यामुळे कुणाला चष्मा नाही तिथे. याचं कारण असं की आपण हिरवळ बघत असतो, हिरवी झाडं बघत असतो, ती कायम डोळ्यासमोर असतात. डोळ्यासमोर हिरवागार निसर्ग असतो, त्याच्यामुळे डोळ्यांना एक पोषण मिळत असतं, डोळ्यांचा नंबर वाढत नाही, डोळे चांगले राहतात. आणि आजकाल आपण
अगदी विरुद्ध करतोय सगळं. आपण मोबाईल बघतोय, मोबाईलची स्क्रीन बघतोय आणि त्याच्यामुळे आपले डोळे पण खराब होत चालले. तुम्ही पूर्वी बघितलं असेल, अगदी कोरोनाच्या आधी जेव्हा आपण हे नव्हतं, म्हणजे जास्तीत जास्त ऑफलाईनच सगळं चालायचं, ऑनलाईन काहीच नव्हतं. पण कोरोनापासून ऑनलाईनची बरीच सवय लागली लोकांना आणि ती कंटिन्यू पण राहिली आहे पुढे. तर तीच जी सवय आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्क्रीन टाईम वाढलेला दिसतो. आजकाल सगळं ऑनलाईन, लेक्चर्स ऑनलाईन, गाण्याचे क्लास ऑनलाईन, डान्सचे क्लास ऑनलाईन, सतारीचे क्लास ऑनलाईन, हे सगळं ऑनलाईनचा जमाना चाललेला आहे. त्या ऑनलाईनच्या क्लासमुळे पण स्क्रीन टाईम जास्त वाढलेला आहे. आणि पूर्वी तुम्ही जर बघितलं तर डोळं एवढे मुलांना चष्मे नव्हते लागलेले, पण आता पाहतोय तर जवळजवळ बऱ्याच जणांना चष्मे लागलेले आहेत. त्याचं कारणच ते की स्क्रीन टाईम वाढलेला आहे. आता स्क्रीन टाईम वाढलाय हे आपण बघतो आहोत. सगळेजण मोबाईल खूप वेळ बघतायत. आता मी जिथे हा व्हिडिओ करतोय तिथे आजूबाजूला जी माणसं बसलेली आहेत ती पण आपल्या मोबाईलमध्ये दंग आहेत. एक माणूस टू व्हीलर लावून बसलाय, प्लॅटफॉर्मवर बसलाय आणि मोबाईल बघतोय. तर असं हे सगळं मी त्याचा व्हिडिओ पण काढतो आणि तुम्हाला तो शेअर पण करतो, म्हणजे लक्षात येईल ते किती माणसं. हा माणूस दिसतोय तुम्हाला, हा माणूस इथे प्लॅटफॉर्मवर बसलाय. आता हे जे सगळं आपण पाहतोय ते अतिशय भयावह दृश्य आहे. आता ह्या मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्रास काय होतोय? पण त्रास असा होतोय की आपण पूर्वी पुस्तकं वाचायचो, त्याच्यामध्ये नॅचरल प्रकाश पुस्तकावर पडायचा आणि त्याची इमेज आपल्या रेटायनावर पडायची आणि त्याच्यामुळे तो जो नॅचरल दृश्य आहे किंवा नॅचरल पिक्चर आपल्या रेटायनावर पडायचं. आता होतंय काय, स्क्रीन टाईममध्ये मोबाईलचे पिक्सेल्स असतात आणि त्याच्यात लाईट्स असतात आणि ते प्रकाशित होतात आणि त्याच्यामुळे त्याचं पिक्चर आपल्या डोळ्याच्या रेटायनावर पडत असतं. हे जस्ट त्याचा फरक सांगतो तुम्हाला. जसा सूर्य प्रकाशित होतो, आपण सूर्याकडे बघितलं तर आपल्याला त्रास होतो. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, बरोबर आहे. परंतु चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही आहे, तो रवितेज वाहणार आहे. ते गाणं तुम्हाला आठवत असेल. हे जे गाणं आहे ते काय सांगतं की हा चंद्र स्वयंभू नाहीये, स्वयंप्रकाशी नाहीये. तसंच मोबाईल हा स्वयंप्रकाशी म्हटलं आपण तर त्याचा त्रास डोळ्यांना नक्की होणार आहे. पुस्तक हे चंद्रासारखं आहे कारण त्याच्यावर प्रकाश पडतोय जसा सूर्याचा चंद्रावर पडतोय आणि त्याची अक्षरं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे चंद्रासारखं एक मंद असं दृश्य किंवा मंद प्रकाश आपल्याला पुस्तकातून जाणवतोय. आणि हे जे मोबाईलच्या पिक्सेलमधून येणारे प्रकाश किरण आपल्या रेटायनावर पडतात आणि आपल्या रेटायनाला हर्ट करतात. रेटायनाचा प्रॉब्लेम होतोय आणि आपली दृश्य शक्ती किंवा दर्शन शक्ती ही हळूहळू कमी होत चालली आहे. तुम्ही कंटिन्यू मोबाईल पाहत असाल आणि त्याची सवय झाली असेल तुम्हाला आणि तुम्ही जर पुस्तक वाचायला घेतलं तर तुम्हाला पुस्तकाचा ब्राईटनेस जो आहे तो फार कमी वाटायला लागतो, कारण तुम्हाला मोबाईलची अगदी ब्राईट अक्षरं पाहायची सवय लागलेली असते आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय की पुस्तकं वाचताना त्रास होतो. आता आपल्याला हे सगळं पाहिलं तर दृष्टी, दर्शनशक्ती ही मनुष्याची कमी झालेली दिसते. मुलं मोबाईल पाहतात तर मोबाईल पाहताना ते व्हिडिओज पाहतात बघा. तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण मोबाईलवर एखादा व्हिडिओ सेट करतो तेव्हा एखादा व्हिडिओ एका सेकंदामध्ये किती फिल्म्स आपल्या डोळ्यासमोरून जायला हव्यात, तर त्या 30 आहेत की 25 आहेत की 60 आहेत की 100 आहेत की 120 आहेत, असं ते एक गणित असतं. आणि त्याच्याप्रमाणे जर जास्त फिल्म्स असतील तर ते एक पिक्चर तेवढं स्मूथ दिसतं आपल्याला. ते एका सेकंदामध्ये भरकन जात असतं, त्यामुळे आपल्याला चित्र हलतं दिसतं. ते प्रोग्रामिंग जरी चालू असेल तरी ते प्रोग्रामिंग आपल्या शार्प मेंदूमध्ये रजिस्टर होत असतं, आपल्या डोळ्यामध्ये रजिस्टर होत असतं. तुम्ही जर पाहिलं एखादा व्हिडिओ चालू असेल आणि त्याचंच आपण शूट केलं तर तुम्हाला अशा वेव्स जाताना दिसतात, कारण तो जो आपला कॅमेरा आहे तो ते कॅप्चर करत असतो. आपला मेंदू हे सगळं रजिस्टर करत असतो. ज्या फिल्म जातात 60 फिल्म्स पर सेकंड, हे आपला मेंदू, आपले डोळे रजिस्टर करत असतात आणि रजिस्टर करत असतात. मग त्याच्यामुळे होतं काय, पण आपला डोळा हा मज्जेचं स्थान आहे आणि आपल्या डोक्यामध्ये मेंदूच्या रूपाने सगळी मज्जा भरली आहे. आणि आपण जेव्हा ह्या फिल्म्स बघतो किंवा एखादा व्हिडिओ बघतो तेव्हा आपल्या डोळ्यातून हे 60 पर सेकंड हे मेंदूमध्ये रजिस्टर होत असतं आणि ते मुलांच्या मेंदूमध्ये रजिस्टर होतं आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं जास्त चंचल होत आहेत, ॲग्रेसिव्ह होत आहेत, रागीट होत आहेत, कारण स्थैर्य हे त्यांना माहिती नाही आहे. कारण आपण जे पिक्चर बघतो 60 फिल्म बघतो पर सेकंड त्याच्यामध्ये स्थैर्य नाही आहे आणि ते स्थैर्य जर असतं तर ते स्टील पिक्चर असतं. त्याच्यामुळे त्या फिल्म्स कंटिन्यू
चाललेले असतात आणि त्या रजिस्टर होत असतात मेंदूमध्ये. त्यामुळे मेंदूचे न्यूरॉन्स आहेत त्याच्यामध्ये चांचल्य वाढतं, वात वाढतो आणि मुलं जास्त चंचल होतात, अभ्यासामध्ये कमी पडतात, डोळ्यांची दृष्टी पण कमी होते. हे सगळे हॅझार्ड्स किंवा साईड इफेक्ट हे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार स्थैर्य, मेंदूला स्थैर्य, डोळ्यांना स्थैर्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गाडीमधून चाललेला असाल तर तुम्हाला सारखं हे चालतं जे पिक्चर्स दिसतात, म्हणजे झाडं मागे जात आहेत, पळती झाडे पाहूयात आपण म्हणतो ना, तर ते दिसत असतं. त्याच्यामुळे आपल्याला एक मोशन सिकनेस तयार होतो, कारण आपल्या मेंदूमध्ये ते रजिस्टर होत असतं. त्याप्रमाणेच मेंदूमध्ये पण या गोष्टी होत असतात. काहींना त्यापूर्वी नाही का ब्लड गेम्स यायच्या, म्हणजे माणसं जायची, मारायची, रक्त पडायचं आणि कंटिन्युअस ते हलायचं ती बंदूकवाला. त्याच्यामुळे पण त्यांना उलटीसारखे किंवा मळमळीसारखे त्रास व्हायला लागायचे, डोकं गरगरायला लागायचं. हे याच्यामुळेच होतं की आपण जे पाहतो ते रजिस्टर होतं मेंदूमध्ये. जास्त हालचाली असतील तर त्या जास्त लवकर रजिस्टर होतात आणि आपला मेंदू जास्त चंचल होतो. यासाठी आपल्याला जर स्थैर्य हवं असेल, आपल्या मेंदूला स्थैर्य हवं असेल, अभ्यास करताना एक मेंदूचं स्थैर्य लागतं, सात्विकता लागते, ती जर हवी असेल, मनाचा रजोगुण आणि तमोगुण कमी व्हावा असं वाटत असेल तर स्क्रीन टाईम ही कमी करायलाच हवी. विशेषतः पालकांना माझं म्हणणं आहे की मुलांना अजिबात सवयी लावू नका मोबाईलच्या. त्या जर सवयी लावल्या, त्याला त्या मोबाईलचं बालकडू तुम्ही पाजलं तर त्याला आयुष्यभर पुरतं आणि ते पोरगं तुमचं ते मोबाईलमध्ये जास्त वेळ काढणार आहे. त्याची स्वतःची प्रगती कमी होईल. मुलांना काय हवं असतं किंवा कोणत्याही मानवी मेंदूला तयार काहीतरी हवं असतं, जे तुम्हाला समोर दिसतंय आणि तुम्ही लगेच ते पिकअप करू शकाल. पूर्वी आपलं तसं नसायचं. आपल्याला लेक्चरसाठी लांब लांब पळायला लागायचं, कुठे कुठे शिक्षणासाठी जावं लागायचं, गुरुगृही जावं लागायचं, ह्या अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. पण आजकाल होतंय काय, आजकाल मोबाईलवर सगळं तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे चावून घास भरवणं हा प्रकार चाललेला आहे. प्रयत्न कमी आहेत आणि त्याच्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा तर दूरच, पण साधे प्रयत्न पण आजकाल होत नाही आहेत. त्याच्यामुळे मनुष्य हा कर्मपरायण होण्यापेक्षा अकर्मपरायण होत चाललेला आहे, आळशी होत चाललेला आहे. यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतः प्रयत्न करा, स्क्रीन टाईम कमी करा आणि आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्यापासून वंचित त्यामुळे ठेवू नका. त्यांचं भविष्य उज्ज्वल करा, त्यांना पुस्तकं वाचायला द्या आणि त्यांचं आरोग्य, डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहील याकडे पण लक्ष द्या. त्यांच्या बुद्धीचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे या निमित्ताने लक्ष द्या. आता या स्क्रीन टाईमवरचा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा येऊयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.